होय यावर्षी मोठ्या प्रमाणात ओढ दिलेल्या पावसानं अखेर गेले 8 दिवस महाराष्ट्राला झोडपून काढलेलं आहे आणि नारायणगाव वारुवाडी परिसरामध्ये देखील गेले 4-5 दिवस सततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम म्हणूनच वडस धरणातून आज रात्री पाणी सोडण्यात आलेलं आहे। या संदर्भात कालच इशारा दिलेला होता आणि आज मीना नदीला महापूर आलेला आहे आणि नारायणगावकरांना पाऊस म्हणजे काय तर बारक्या पुलावरून मीना नदीचं पाणी जाणं म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणात पडला। आज आपण पाहिलं तर हरिस्वामी आणि भागेश्वर मंदिराच्या मधला पूल आणि आता आपण जिथं उभं आहोत तो नेवकर पूल अशा दोन्ही पुलांवरून पाणी नदीचं पाणी ओसंडून वाहत आहे। त्याचबरोबर हा जो रस्ता आहे शाळेला जोडणारा नारायणगाव आणि गुरुवारी रापस सबनीस हायस्कूल हा जो मधला नेवकर पूल आहे हा वारुवाडी ग्रामपंचायतीनं येथे गाडी लावून तो बंद केलेला आहे कारण पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जाते। तसेच या पुलावरून जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देखील वारुवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। त्यांचे कर्मचारी जेवढे येथे पूल आहेत या पुलांवरती कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। रवी डोंगरे असतील, शेखर गुंजाळ असतील आणि इतर सर्वच त्यांचे जे कर्मचारी आहेत हे पूर्ण काळजी घेऊन नागरिकांना संरक्षण देत आहेत। त्याचबरोबर आपण या बाजूला जर पाहिलं तर इकडं देखील पाणी जातेलं म्हणजे यावेळेस जास्त प्रमाणात पाणी आलेलं आहे कारण इकडं सहसा जास्त पाणी जात नाही। मात्र हा जो ओहोळ आहे हा इकडं गेलेला आहे, तिकडं कदाचित पुलाखाली काही झाडं वगैरे अडकली असण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे पाणी आता इकडं हे रसाळांची जी वस्ती आहे या बाजूला देखील शिरलेलं आहे। त्याचबरोबर वेताळबाबाच्या तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, तिकडे देखील सर्व कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। सबनीस हायस्कूलने आज तर सुट्टी दिलेली आहे शाळांना, तसंच नागरिकांनी देखील आपला जीव धोक्यात घालू नये। पाण्याचा आनंद जरूर घ्या मात्र थोडंसं आपली स्वतःची सुरक्षितता बाळगा असं देखील आवाहन दोन्ही ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आलेलं आहे। चित्रामध्ये पाहू शकता महावितरणचा हा जो विद्युत पुरवठा करणारा खांब आहे या खांबावरचे जे विद्युत वाहक तारा आहेत या हलत आहेत। या पुराच्या पाण्याचा फटका मागील काही काळामध्ये एक झाड पडल्याने पूर्ण वारुवाडी शहराच्या एका भागाचा विद्युत पुरवठा 1 दिवसासाठी पूर्ण खंडित झाला होता। आता देखील महावितरणने या ठिकाणी कर्मचारी पाठवून याचा आढावा घेतला पाहिजे। पाण्यामुळे हलते नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे। पाण्याच्या लोटामुळे या तारा हलतायत, या ठिकाणी येऊन त्यांनी आढावा घ्यावा ही विनंती आहे नागरिकांच्या वतीनं। मावशी काय नाव आहे तुमचं? माझं मंदा मारुती माने। अहो ते घर आता तुमचं खचलंय तिथे त्याचं सामान काढलं का तुम्ही? नाही काढलं सामान आतमध्ये का मग ते कोणाची तरी मदत घेऊन ते काढा ना, ते पडतंय घर आता तुमचं। आता काय करता भीती वाटते तिथं जायला। नाही इथं कामाला गेलंय ना सकाळी, त्याला फोन करा ना। करते ना इथं बघा ग्रामपंचायतीमध्ये कोण असेल त्यांची मदत घ्या। हा सांगते ते पडल ते घर आता पडतंय ते हळूहळू। हे पा आजी राहते कोणती आजी राहते? आमच्या त्या काय आईला तिथे आई इकडे बसली का? आई एकटीच राहते का? मग बघा काही सामान मौल्यवान वस्तू असतील तेवढं काढून घ्या, बाकीचं काय आता सामान अरे मग करा ना मदत। तिकडे
काही मौल्यवान वस्तू असेल ना तर ग्रामपंचायतीच्या ते लोकांना सांगा, थोडीशी मदत घ्या त्यांची आणि ते काढून घ्या आता. हे काय ते ज्ञानूला फोन लाव का? हां, त्याचं तुमच्या मुलाला याला फोन करा, यांच्या मुलाला. बरी आहे ते? तुमचं काय नाव? सारिका माने. सून आहे का त्यांची? हां. तुमच्या मिस्टरांना फोन करा आणि इथं ग्रामपंचायतल्या यांची मदत घेऊन थोडंसं ते करून घ्या. ते रवी ते आहेत बघा इथं, रवी डोंगरे ते आहेत.